बार्शीमध्ये वाघानं 3 दिवसामध्ये 5 जनावरांचा फडशा पाडलाय। बार्शीजवळच्या वैरागमध्ये ही घटना घडली आहे। यवतमाळमधून आलेल्या या वाघाचा वैरागच्या शिवारामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुक्काम आहे। गाय, बैल आणि वासरांवर या वाघानं हल्ला चढवलाय। त्यामुळे शेतकरी सुद्धा आता भयभीत झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतं। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागानं या वाघाचा आता बंदोबस्त करावा, अन्यथा रास्ता रोको करू असा इशारा इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी दिलेला आहे। सध्या बार्शीतले शेतकरी संतप्त झालेले आहेत, भयभीत आहेत। त्यांच्या जनावरांचा आता प्रश्न आहे। 3 दिवसामध्ये 5 जनावरांचा या वाघानं फडशा पाडलेला आहे। बार्शीजवळच्या वैरागमध्ये ही घटना घडली आहे। मुंगशीची 2-3 जनावर गेली, सासुरे ह्याच्याकडे 2-3 जनावर गेली। आता ही जनावर आता चालूचा बैल आता म्हणून बसला। उद्या काय माणूस नेल्यावर वन विभाग यांना आधी पाणी प्यायला जायचं बी हवालेलं हिरीकडे। रात्र पाण्याची लाईट चालू आहे, रात्री यायचं सुद्धा म्हणलं तर आता भीतीच वातावरण। बंदोबस्त नाही झाला तर तुम्ही बंदोबस्त नाही झाला तर आम्ही रस्ता रोको 100% करणार।